नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। आता आपण प्रश्नपत्रिका पाहू। दिलेल्या सूचनेचं वाचन करा। सूचनेनुसार आकलन कृतीमधील आकृत्या काढाव्यात। आकृत्या पेनानेच काढायच्या आहेत। स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। विभाग 1 गद्य। प्रश्न क्रमांक 1 अ पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करायची आहे। फरसूच्या पूर्वीच्या जेवणातले पदार्थ। उतार्याचं वाचन केल्यानंतर चारही पदार्थांची नावे आपल्याला इथे सापडतील। खाली पदार्थांची नावे दिलेली आहेत। शेवटची ओळ पहा। डाळ, सुके, बोंबील, भात आणि तांदळाच्या रोट्या। 4 आहेत। डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या रोट्या। फरसूच्या पूर्वीच्या जेवणातले पदार्थ आहेत हे। या प्रश्नाचं उत्तर इथं लिहायचं आहे। पूर्णपणे उत्तराचं वाचन करा म्हणजे पुढील ही प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल। व्हिडिओ स्टॉप करून ह्या पूर्णपणे उत्तराचं वाचन करा। तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला। वाडीत खपताना पायाला तार की खिळा लागला आणि आठवड्याभरातच बायको कोसूची मेणावत विझून गेली। कोणाची नजर लागली की पंजाची पुण्याई संपली की गेल्या जन्मीच्या पापांचा गढा आता वाहत आहे। नाही नाही, हा मातीचाच शाप असणार। ज्या मातीने हा संसार फुलवला त्याच मातीला उजाड केला। पण कारली वांग्यासारखा तिचा बाजार मांडला। मनूने जमीन विकायला काढली व आपण बैलासारखी मान डोलवली। मनू, अरे पोरा, बोल रे काहीतरी। फरसू न राहून उमाळ्याने बोलून गेला, अरे तू जमीन इकली म्हणून माझ्या मनात काय राग नाही का, तुवा दुवास नाही। आमचा जलम त्या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते। बाबा, जमीन इकली। दुसरा प्रश्न चौकटी पूर्ण करा। फरसूच्या बायकोचे नाव आता आपण वाचन केलं, त्याच्यामध्ये कोसू नाव आहे। जुन्या घरातील जेवणाची जागा। या प्रश्नाचे उत्तर पहिल्या ओळीतच आहे, पडवी। प्रश्न क्रमांक पहिला आ पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। 2 गुणांसाठी पहिली कृती आहे। वाहिनीवरच्या विविध स्पर्धातील कोणतीही 4 बक्षिसे। या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये दिलेले आहे। पैठणी, मिक्सर, घड्याळ, खेळण्यातील विमाने, मोटारी अशी 4 बक्षिसे आहेत। खाली या प्रश्नाचं उत्तर आहे उतार्यामध्ये। उतारा वाचन केल्यानंतर तुम्हाला ते शेवटी सापडणार आहे, त्यामुळे संपूर्ण उतार्याचं वाचन करा। त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, आकृती पूर्ण करा। कृती 2चं उत्तर इथे आहे। आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी ज्यांनी नृत्य केले, गाणी म्हटली, वाद्य वाजवली त्यांचे शतशः आभार। कुणाकुणाचे आभार मानलेले आहेत असे 4 व्यक्ती लिहायचे आहेत। उतार्यामध्ये भरपूर दिलेले आहेत, त्यांच्यापैकी कोणतेही 4 व्यक्ती लिहा। तिसरी चौथी पण ओळ लिहू शकता किंवा ज्यांना बक्षिसे मिळाले आहेत त्यांचे आभार मानलेले आहेत। हारणाऱ्यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत, ते पण यामध्ये उत्तर लिहू शकता। विभाग 2 पद्य। प्रश्न क्रमांक 2 अ पुढील कविता वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची आहे। दिलेली कविता वाचन करून दिलेल्या कृती सोडवायच्या आहेत। व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं व्यवस्थित वाचन करा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी। महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये। कवितेमध्ये दिलेली कोणतीही 4 सांस्कृतिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत। आता आपण कविता पाहू।
कवितेत व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विभाग 3 व्याकरण भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 3 व्याकरण भाषिक घटकांवर आधारित कृती सोडवा. विरुद्धार्थी शब्द लिहा. लवकर, उशिरा, सावली, ऊन. विरुद्धार्थी शब्द सोपेच आहेत. 2 पुढील मात्रा वृत्तांचे उदाहरण देऊन मात्रा लिहा. फक्त एक, कोणतेही एक लिहायचं आहे 2 गुणांसाठी. यामध्ये 2 दिलेले आहेत, दिंडी आणि आर्या. यापैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहा. मात्रा लिहून त्याचं उदाहरणही लिहायचं आहे. 3 पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा. इंडेक्स, अनुक्रमणिका, ॲक्शन, कृती. मराठीत अर्थ लिहायचे आहेत. उपयोजित लेखन विभाग 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 पुढील सूचनानुसार कृती सोडवा. बातमी लेखन किंवा वृत्तांत लेखन. विद्या विनयन शोभते. श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय कोथरूड पुणे 38. वार्षिक क्रीडा महोत्सव सन 2024-25. दिनांक 10/12/2024. उद्घाटक व प्रमुख पाहुणे सचिन तेंडुलकर. याविषयी बातमी लेखन पूर्ण करायचं आहे 4 गुणांसाठी. तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा वृत्तांत लिहायचा आहे. खालील प्रश्न सोडवायचा आहे. कथालेखन. पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा तयार करा. कथेला शीर्षक द्या. शब्द दिलेले आहेत. वाघीण, पिल्ले, बकरी, दूध, मैत्री, खेकडा, बगळा, चावा. या शब्दांचा वापर करून गोष्ट किंवा कथा पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील.